विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस ना तर जीभ हसवून हातात देईन मी. बोल घडाघडा. मालकीणबाई, अहो तसं काहीच झालं नाही. माणिकताई गेल्यावर दार लावून ते त्यांच्या खोलीत झोपले आणि मी बाहेरच होते. उपकार केलेस का? दिगूपासनं 4 हात लांबच राहायचं. तुझा आता दिगूशी काहीही संबंध नाही आणि संबंध यायला पण नको. हा हक्क फक्त माणिकचा आहे, फक्त आणि फक्त माणिकचा. माझ्या दिगूच्या संसारात बिब्बा घालायचा प्रयत्न केलास ना तर त्याचे परिणाम भयंकर होतील. बाबाजी महाराज खांडोळी करतील तुझी, लक्षात ठेव. आणि तू तुला सांगितलेलं काम कर ना, त्यासाठीच ठेवलंय ना तुला या घरात. लवकरात लवकर ते कागद शोधून दे. मी माझ्या दिगूपासनं लांब राहायचं, कळतंय ना तुला? कळतंय ना? पण ही पुढे सावकारांना देऊ कशी? सावकार, तुम्ही पलंगावर निजा, मी खाली निसते. काय झालं सावकार? तुम्ही असे अस्वस्थ का दिसताय? बरं वाटत नाहीये का? डोकं दुखतंय का? तुमची परवानगी असेल तर हलक्या हाताने डोकं चेपून देऊ का? नाही नको. अगं जरा जळजळ होते, बरं वाटेल. ही तर सुवर्ण संधी आहे. सावकार, अहो जळजळ होते आणि डोकं सुद्धा दुखतंय. पित्ताचा त्रास होतोय का? सरबत वगैरे देऊ का? इश्श, विचारते काय मी, देतेच. सखूला सांगते छान सरबत आण म्हणून. आलेच हा. हो, आज तुम्ही नीट जेवला पण नाही. असं का हो करता? विठुराया बघ ना, अरे अशाने आहोंना पित्ताचा त्रास होईल, जळजळ होईल. मला खूप काळजी वाटते. अरे अहो, तुम्ही बरे आहात ना? मालकीणबाई, काय झालं? काय झालं म्हणजे? पावळट खुळ्यासारखी त्या निर्जीव अंगठीशी काय बोलतीयस? डोकं फिरलंय तुझं? ही काय ग, माझी दासी आहेस ना? माझ विचारायला नाही आलीस मला? पाय चेपून देऊ का? काही हवंय का? मी काय सांगितलं होतं विसरलीस? मी 4 वेळा आठवण करून द्यायला येणार नाही म्हटलं होतं ना मी. हो, पण त्याचं काय झालं ना, सासूबाईंनी म्हणजे मोठ्या मालकीणबाईंनी मला ताकीद दिली होती ना, रात्रीच्या वेळेस तुमच्या खोलीजवळ फिरकायचं नाही. म्हणून आरामात बसलीस. विचारू का सासूबाईंना? काम चोर कुठली. चल सरबत बनव. सरबत आता? मला नकोय, नाहीतर घालशील त्यात काहीतरी आणि पाठवशील मला ढगात. सावकारांना पित्ताचा त्रास होतोय, त्यांच्यासाठी सरबत करायला सांगते. चल. काय? हो का, बर, मी कोकमाचं सरबत आणते. हा, बघितलंस विठुराया, मला वाटत होतं तसंच झालंय. अहोंना पित्ताचा त्रास होतोय. माझा बटवा कुठे आहे?
तुमच्या पित्ताचा त्रास आत्ता बरा होईल. सुतशेखराचं चूर्ण सरबतातून देते, म्हणजे लगेच बरं वाटेल. सावकार, फारच त्रास होतोय का तुम्हाला? सखू पण ना हळूहळू काम करते. साधं सरबत बनवायला तिला किती वेळ लागतोय? सरबत बनवणं साधं आहे ना, मग तुला करता येत नाही? त्यासाठी पण सकूच लागते तुला. अगं माझ्यासाठी करायचं होतं ना, मग तू स्वतः करायचं होतंस. अहो पण सावकार, मग दासीचा काय उपयोग? मी बघून येते इतका का वेळ लागतोय ते. आलीच हा. काय करतेस हे? आणि काय टाकलेस त्यात? मी सांगितलं होतं ना तुला, हे सरबत माझ्यासाठी नाहीये, सावकारांसाठी आहे. त्यांना पित्ताचा त्रास होतोय. खरं खरं सांग, काय टाकलेस त्यात? सुतशेखर. अहो माणिकताई, पित्तावरचं उत्तम औषध म्हणजे सुतशेखर. तेच सरबतात घातलंय. बघा, त्यांना लगेच बरं वाटेल. हे बघा, झालं तयार. चला. चला कुठे? निगरगट्टायस ग तू? कशाला यायचंय तुला कौतुक करून घ्यायला? आणि इकडे मीच नेते. सतत आपल्या पुढे पुढे करायची सवय काही जात नाही तुझी, कोडगी कुठची. माणिकताईंच्या हातून का होईना, पण औषध आहोंच्या पोटात गेल्याशी कारण. विठुराया, त्यांना लवकर बरं वाटू दे हा. वा सखू वा, तुझी ही सूट शेखरची मात्रा आता काय परिणाम करते ते बघच.